नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, एमपीएससी गट क पूर्व परीक्षा जी की 1 जूनला झाली होती, त्याची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच. उत्तर तालिकेची जी काही लिंक आहे ती तुम्ही एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्रामला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, तिथूनही तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्या अँसर नुसार तुम्ही तुमचा स्कोर चेक करा. तुम्हाला जर काही त्यावर आक्षेप वगैरे घ्यायचे असेल तर सध्या तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता. इथे आपण आता कशाबद्दल बोलणार आहोत तर आपण चर्चा करणार आहोत कट ऑफ बद्दल. सर्वांचा प्रश्न आहे की नेमकं कट ऑफ कितीवर लागेल, सेफ स्कोर किती राहील. तर जो काही माझा वैयक्तिक अंदाज आहे तो मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. तुमचं मत जे काही तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. सर्वांना फक्त सांगणं एवढंच आहे की तुम्ही इतर जे कट ऑफ बघत असाल किंवा तुमचा जो काही स्कोर आहे जर 40 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मेन्सची तयारी करायला हरकत नाही. कारण की इतर सरळ सेवा देखील आहेत. त्यासोबतच तुम्ही जर गट ब किंवा येणाऱ्या राज्यसेवेची तयारी करत असाल आणि ग्रुप सी तुम्ही दिली असेल तर मेन्सची तयारी करण्यास कुठलीही शंका नाही. कट ऑफ कितीवर लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. तो जो कट ऑफ आहे ऍक्च्युअल तो आयोगच ठरवेल. कितीवर लावायचा, 19 वर लावायचा, 29 वर लावायचा, 40 वर लावायचा, 42 वर लावायचा की 60 वर लावायचा, हे सर्वस्वी डिपेंड आहे आयोगावर. आणि तो एक कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे मित्रांनो. गट ब शी तुम्ही गट क ची तुलना करू शकत नाही. काही जण गट ब ची तुलना गट क शी करत आहेत. पण ज्यावेळेस तुम्हाला 7 ते 8 हजार विद्यार्थी घ्यायचे असतात आणि त्याऐवजी 24 ते 25 हजार विद्यार्थी घ्यायचे असतात, 2 लाखातून 2 लाखाच्या आसपास जर आपण संख्या पकडली तर 7 ते 8 हजार विद्यार्थी घेणं आणि 24 ते 25 हजार विद्यार्थी मेनसाठी घेणं यामध्ये बराच डिफरन्स आहे. आणि आणखी महत्वाची बाब अशी की गट क मध्ये काही पोस्टच्या जागा ह्या वाढू शकतात आणि त्या जर आणखी वाढल्या तर नक्कीच इथे हजारो उमेदवारांना संधी मिळू शकते मेन्ससाठी. आणि मेन्स झाल्याच्या नंतर असते स्किल टेस्ट, त्यामुळेच या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांना संधी मिळू शकते. आणि जो काही कट ऑफ आहे, तुम्ही जर असं वाटत असेल की कट ऑफ जास्त लागेल, मला मार्क्स कमी आहेत, तर मेन्सची तयारी जर केली नाही तर मेन्स तुमच्या हातून जाऊ शकते. जसं की मागच्या वेळेस झालं होतं, कोणालाच अंदाज नव्हता की कट ऑफ जो आहे तो 19 वर लागेल, पण त्या ठिकाणी 19 वर कट ऑफ लागला. मात्र मेन मध्ये जो आहे तो बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र ठरले नाही आणि त्याचं कारण असं होतं की त्यांना अपेक्षाच नव्हती आणि त्यांना कमी पडला तो म्हणजे वेळ. म्हणून तुम्हाला जर 40 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही सरळ मेन्सची तयारी करावी. इव्हन जो काही तुमचा अभ्यास असेल तो वाया जाणार नाही. जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला याबाबत तरी हे वाटणार नाही की मी तयारी केलेली नाही. जर का कट ऑफ कमी आला आणि तुम्ही प्रिपरेशन केली नाही तर तुम्हाला नक्की खंत याची वाटेल की मी तयारी का केली नाही. आता पहा, आपण बोलूया कट ऑफ बद्दल. एक एक कॅटेगरीचा या ठिकाणी चर्चा करूया. सर्वात प्रथम ओपन कॅटेगरी, त्यानंतर ओबीसी आणि एससीबीसी कॅटेगरीचा जर पाहिला आपण, ह्या ज्या 3 कॅटेगरी आहेत या 3 कॅटेगरीचे कट ऑफ जवळपास समान लागताना आपल्याला दिसतात. ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी आणि त्यासोबतच एससीबीसीचे कट ऑफ हे जवळपास आपल्याला सारखेच लागताना दिसतात. त्यामध्ये बराच असा डिफरन्स असा काही दिसत सध्या नाही. त्यामुळे या 3ही कॅटेगरीचे कट ऑफ हे आपण जर पाहिले, एक्सपेक्टेड जो काही माझा अंदाज आहे तो 50 ते 51 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. याच्यापेक्षा कमीही येऊ शकतो. अगोदरच मी सांगतोय की मी भविष्यकार नाही. हा फक्त वैयक्तिक अंदाज आहे. जो काही विद्यार्थ्यांनी मार्क्स सांगितले, तुमच्या पेपरची काठिण्य पातळी बघता, कारण की पेपर बाहेर आल्याच्या नंतर प्रत्येकाला तो सोपा वाटू शकतो. पण जेव्हा तुम्ही 60 मिनिटे लावून एक 100 प्रश्न अटेम्प्ट करता, सर्व प्रश्नांचं मिक्सचर त्यामध्ये असतं आणि 3-3 लाईनीचा एक प्रश्न असतो, पर्यायांना आणखी पर्याय दिलेले असतात, त्यावेळेस वेळेच्या बंधनातून येणारे उत्तर सुद्धा तुमचे चुकू शकतात. म्हणूनच जे आहे ते एक्झामचं जे प्रेशर आहे तो त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला विद्यार्थीच सांगू शकतो. हा जो आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. 50 ते 51 या दरम्यान ओपन, ओबीसी आणि त्यासोबतच एससीबीसीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, जास्त लागणार आहे, कमी लागणार आहे, काय लागणार आहे, तुम्हाला किती मार्क्स आहेत, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे मेन्शन करू शकता. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. आता हे झालं ओपन कॅटेगरीचं. सर्वसाधारणसाठीच आपण बोलतोय, ओपन, ओबीसी, एससीबीसी. त्यानंतर जर पाहिलं आपण तर एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो 47 ते 48 याच्या आसपास लागण्याची शक्यता आहे किंवा याच्यापेक्षा जास्तही 49 पर्यंतही तो जाऊ शकतो. एससी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर 47 ते 48 याच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. एसबीसी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एसबीसी जो काही एसबीसी आहे त्याचा कट ऑफ हा 48 ते 50 या दरम्यान राहू शकतो. एसबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा एससी आणि ओबीसी यांच्या मधातच आपल्याला लागलेला दिसू शकतो. आणि त्यासोबतच एनटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर तेही कुठेतरी आपल्याला 48 ते 50 या दरम्यान कट ऑफ लागलेले दिसू शकतात. आता राहिला प्रश्न तो म्हणजे ईडब्ल्यूएसचा. तर ईडब्ल्यूएसचा जर आपण विचार केला तर ईडब्ल्यूएसचा जो काही कट ऑफ आहे तो आपल्याला एससी पेक्षाही कमी जाताना दिसला तरी हरकत नाही. 45 ते 46 पर्यंत
ईडब्ल्यूएसचा कट ऑफ खाली येऊ शकतो. ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तो ओपन, ओबीसी, त्यानंतर एससीबीसी आणि एससी कॅटेगरी सुद्धा याच्यापेक्षाही कमी जाण्याची शक्यता या ठिकाणी आपण वर्तवू शकतो. आणि त्यानंतर राहिलेला आहे एसटी कॅटेगरी. तर एसटी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो आपल्याला 41 ते 43 याच्या दरम्यान दिसण्याची शक्यता आहे. आता हे बोललोय आपण फक्त मेल कॅन्डिडेटसाठी. फिमेल ज्या काही कॅन्डिडेट आहे त्यांनी 2-3 मार्क्स कमी केले तरी चालतील. त्यासोबतच स्पोर्ट पर्सन असतील तर त्यांनी याच्यापेक्षा त्यांचा कट ऑफ कितीवर लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. इव्हन 20, 21, 22 मार्कांवर सुद्धा स्पोर्ट पर्सनचे कट ऑफ गेलेले आपल्याला दिसतात. तर आता इथं आपण जवळपास कॅटेगरीची चर्चा केली. ओपन, ओबीसी, एससीबीसी जे काही आहे ते 50च्या आसपास लागू शकतात. त्याच्यापेक्षा कमी आपल्याला एससी कॅटेगरीचा कट ऑफ दिसू शकतो. एनटी कॅटेगरी आणि एसबीसी कॅटेगरी जर पाहिलं तर ते आपल्याला एससी आणि ओबीसीच्या मधात कुठेतरी दिसतात. त्यानंतर ईडब्ल्यूएस जर पाहिलं तर तो एक कट ऑफ जो आहे तो एससी कॅटेगरीपेक्षाही कमी येण्याची शक्यता आहे. आणि एसटी कॅटेगरी जो आहे तो आपल्याला 41 ते 43 या दरम्यान दिसू शकतो. तर पहा मित्रांनो, इथे आपण जवळपास ज्या कॅटेगरी आहेत त्यांची आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचा स्कोर किती आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि त्यासोबतच तुम्ही मेन्सला तयारी करत आहात की वाट बघताय रिझल्टची तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, MPSC गट क पूर्वपरीक्षा जी की 1 जूनला झाली होती त्याची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा चेक केलेला असेलच. उत्तर तालिकेची जी काही लिंक आहे ती तुम्ही MPSCच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्रामलासुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, तिथूनही तुम्ही ॲक्सेस करू शकता. त्या ॲन्सर कीनुसार तुम्ही तुमचा स्कोअर चेक करा. तुम्हाला जर काही त्यावर आक्षेप वगैरे घ्यायचे असेल तर सध्या तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता. इथे आपण आता कशाबद्दल बोलणार आहोत तर आपण चर्चा करणार आहोत कट ऑफबद्दल. सर्वांचा प्रश्न आहे की नेमकं कट ऑफ कितीवर लागेल, सेफ स्कोर किती राहील. तर जो काही माझा वैयक्तिक अंदाज आहे तो मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. तुमचं मत जे काही तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. सर्वांना फक्त सांगणं एवढंच आहे की तुम्ही इतर जे कट ऑफ बघत असाल किंवा तुमचा जो काही स्कोर आहे जर 40 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मेन्सची तयारी करायला हरकत नाही, कारण की इतर सरळ सेवा देखील आहेत. त्यासोबतच तुम्ही जर गट ब किंवा येणाऱ्या राज्यसेवेची तयारी करत असाल आणि ग्रुप सी तुम्ही दिली असेल तर मेन्सची तयारी करण्यास कुठलीही शंका नाही. कट ऑफ कितीवर लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. तो जो कट ऑफ आहे ॲक्च्युअल तो आयोगच ठरवेल. कितीवर लावायचा, 19वर लावायचा, 29वर लावायचा, 40वर लावायचा, 42वर लावायचा की 60वर लावायचा, हे सर्वस्वी डिपेंड आहे आयोगावर. आणि तो एक कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे मित्रांनो. गट ब शी तुम्ही गट क ची तुलना करू शकत नाही. काही जण गट ब ची तुलना गट क शी करत आहेत, पण ज्यावेळेस तुम्हाला 7 ते 8 हजार विद्यार्थी घ्यायचे असतात आणि त्याऐवजी 24 ते 25 हजार विद्यार्थी घ्यायचे असतात 2 लाखातून. 2 लाखाच्या आसपास जर आपण संख्या पकडली तर 7 ते 8 हजार विद्यार्थी घेणं आणि 24 ते 25 हजार विद्यार्थी मेनसाठी घेणं यामध्ये बराच डिफरन्स आहे. आणि आणखी महत्त्वाची बाब अशी की गट क मध्ये काही पोस्टच्या जागा ह्या वाढू शकतात आणि त्या जर आणखी वाढल्या तर नक्कीच इथे हजारो उमेदवारांना संधी मिळू शकते मेन्ससाठी. आणि मेन्स झाल्याच्यानंतर असते स्किल टेस्ट, त्यामुळेच या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांना संधी मिळू शकते. आणि जो काही कट ऑफ आहे, तुम्ही जर असं वाटत असेल की कट ऑफ जास्त लागेल, मला मार्क्स कमी आहेत, तर मेन्सची तयारी जर केली नाही तर मेन्स तुमच्या हातून जाऊ शकते. जसं की मागच्या वेळेस झालं होतं, कोणालाच अंदाज नव्हता की कट ऑफ जो आहे तो 19वर लागेल, पण त्या ठिकाणी 19वर कट ऑफ लागला. मात्र मेनमध्ये जो आहे तो बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र ठरले नाही आणि त्याचं कारण असं होतं की त्यांना अपेक्षाच नव्हती आणि त्यांना कमी पडला तो म्हणजे वेळ. म्हणून तुम्हाला जर 40पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही सरळ मेन्सची तयारी करावी. इव्हन जो काही तुमचा अभ्यास असेल तो वाया जाणार नाही. जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला याबाबत तरी हे वाटणार नाही की मी तयारी केलेली नाही. जर का कट ऑफ कमी आला आणि तुम्ही प्रिपरेशन केली नाही तर तुम्हाला नक्की खंत याची वाटेल की मी तयारी का केली नाही. आता पहा, आपण बोलूया कट ऑफबद्दल. एक एक कॅटेगरीचा या ठिकाणी चर्चा करूया. सर्वात प्रथम ओपन कॅटेगरी, त्यानंतर ओबीसी आणि एससीबीसी कॅटेगरीचा जर पाहिलं आपण, ह्या ज्या 3 कॅटेगरी आहेत या 3 कॅटेगरीचे कट ऑफ जवळपास समान लागताना आपल्याला दिसतात. ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी आणि त्यासोबतच एससीबीसीचे कट ऑफ हे जवळपास आपल्याला सारखेच लागताना दिसतात. त्यामध्ये बराच असा डिफरन्स असा काही दिसत सध्या नाही. त्यामुळे या 3ही कॅटेगरीचे कट ऑफ हे आपण जर पाहिले, एक्सपेक्टेड जो काही माझा अंदाज आहे तो 50 ते 51 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. याच्यापेक्षा कमीही येऊ शकतो. अगोदरच मी सांगतोय की मी भविष्यकार नाही, हा फक्त वैयक्तिक अंदाज आहे. जो काही विद्यार्थ्यांनी मार्क्स सांगितले, तुमच्या पेपरची काठिण्य पातळी बघता, कारण की पेपर बाहेर आल्याच्यानंतर प्रत्येकाला तो सोपा वाटू शकतो, पण जेव्हा तुम्ही 60 मिनिटे लावून एक 100 प्रश्न अटेम्प्ट करता
सर्व प्रश्नांचं मिक्सचर त्यामध्ये असतं आणि 3-3 लाईनीचा एक प्रश्न असतो. पर्यायांना आणखी पर्याय दिलेले असतात. त्यावेळेस वेळेच्या बंधनातून येणारे उत्तरंसुद्धा तुमचे चुकू शकतात. म्हणूनच जे आहे ते एक्झामचं जे प्रेशर आहे तो त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला विद्यार्थीच सांगू शकतो. हा जो आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. 50 ते 51 या दरम्यान ओपन, ओबीसी आणि त्यासोबतच SC-BCचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? जास्त लागणार आहे, कमी लागणार आहे, काय लागणार आहे, तुम्हाला किती मार्क्स आहेत, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे मेन्शन करू शकता. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. आता हे झालं ओपन कॅटेगरीचं. सर्वसाधारणसाठीच आपण बोलतोय ओपन, ओबीसी, SC-BC. त्यानंतर जर पाहिलं आपण तर SC कॅटेगरी. SC कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो 47 ते 48 याच्या आसपास लागण्याची शक्यता आहे किंवा याच्यापेक्षा जास्तही 49 पर्यंतही तो जाऊ शकतो. SC कॅटेगरी जर आपण पाहिलं तर 47 ते 48 याच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. SBC कॅटेगरी जर आपण पाहिलं तर SBC जो काही SBC आहे त्याचा कट ऑफ हा 48 ते 50 या दरम्यान राहू शकतो. SBC कॅटेगरीचा कट ऑफ हा SC आणि OBC यांच्या मधातच आपल्याला लागलेला दिसू शकतो आणि त्यासोबतच NT कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर तेही कुठेतरी आपल्याला 48 ते 50 या दरम्यान कट ऑफ लागलेले दिसू शकतात. आता राहिला प्रश्न तो म्हणजे EWSचा. तर EWSचा जर आपण विचार केला तर EWSचा जो काही कट ऑफ आहे तो आपल्याला SCपेक्षाही कमी जाताना दिसला तरी हरकत नाही. 45 ते 46 पर्यंत EWSचा कट ऑफ खाली येऊ शकतो. EWSचा जो कट ऑफ आहे तो ओपन, OBC, त्यानंतर SC-BC आणि SC कॅटेगरीसुद्धा याच्यापेक्षाही कमी जाण्याची शक्यता या ठिकाणी आपण वर्तवू शकतो. आणि त्यानंतर राहिलेला आहे ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो आपल्याला 41 ते 43 याच्या दरम्यान दिसण्याची शक्यता आहे. आता हे बोललो आहे आपण फक्त मेल कॅन्डिडेटसाठी. फिमेल ज्या काही कॅन्डिडेट आहे त्यांनी 2-3 मार्क्स कमी केले तरी चालतील. त्यासोबतच स्पोर्ट पर्सन असतील तर त्यांनी याच्यापेक्षा त्यांचा कट ऑफ कितीवर लागेल कोणी सांगू शकत नाही. इव्हन 20, 21, 22 मार्कांवर सुद्धा स्पोर्ट पर्सनचे कट ऑफ गेलेले आपल्याला दिसतात. तर आता इथं आपण जवळपास कॅटेगरीची चर्चा केली. ओपन, OBC, SC-BC जे काही आहे ते 50च्या आसपास लागू शकतात. त्याच्यापेक्षा कमी आपल्याला SC कॅटेगरीचा कट ऑफ दिसू शकतो. NT कॅटेगरी आणि SBC कॅटेगरी जर पाहिलं तर ते आपल्याला SC आणि OBCच्या मधात कुठेतरी दिसतात. त्यानंतर EWS जर पाहिलं तर तो एक कट ऑफ जो आहे तो SC कॅटेगरीपेक्षाही कमी येण्याची शक्यता आहे आणि ST कॅटेगरी जो आहे तो आपल्याला 41 ते 43 या दरम्यान दिसू शकतो. तर पहा मित्रांनो, इथे आपण जवळपास ज्या कॅटेगरी आहेत त्यांची आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचा स्कोर किती आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि त्यासोबतच तुम्ही मेन्सला तयारी करत आहात की वाट बघताय रिझल्टची तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.